उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांना चक्कर येणे, अचानक कमजोरी वाटणे, डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या जाणवायला लागतात. अनेक वेळा लोक याकडे साधी गोष्ट म्हणून बघतात, पण खरं कारण असू शकतं लो ब्लड प्रेशर म्हणजेच लो बी पी. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात लो बी पीचा त्रास का होतो, डिहायड्रेशनची लक्षणं कोणती, लो बी पीचे धोकादायक संकेत कुठले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून कसं वाचायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बघूया उन्हाळ्यात लो बी पी का होतो. उन्हाळ्यात हवेचं तापमान खूप वाढतं. गरमीमुळे आपल्या शरीरातून जास्त प्रमाणात घाम बाहेर पडतो. घामासोबत आपल्या शरीरातून फक्त पाणीच नाही तर मीठ आणि इलेक्ट्रोलाइटसुद्धा बाहेर जातात. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा रक्ताचं प्रमाणसुद्धा कमी होतं. यामुळेच रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. यालाच आपण डिहायड्रेशनमुळे लो बी पी होणं असं म्हणतो. पण डिहायड्रेशनची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? डिहायड्रेशन अचानक होत नाही. शरीर याआधी काही संकेत देतं. उदाहरणार्थ सतत तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, घशाला कोरड पडणे, डोकं जड वाटणे आणि थकवा जाणवणे. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर पुढे लो बी पीची समस्या सुरू होऊ शकते. पण लो बी पीची महत्त्वाची लक्षणं काय आहेत? आता बघूया लो बी पी झाल्यावर शरीर कोणते संकेत देतं. नंबर 1, चक्कर येणे. लो बी पीमुळे मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोचत नाही म्हणून अचानक चक्कर येऊ शकते. नंबर 2, डोळ्यापुढे अंधारी येणे. अनेक वेळा उभं राहिल्यावर डोळ्यांसमोर काळोख येतो. हे लो बी पीचं सामान्य लक्षण आहे. नंबर 3, कमजोरी आणि थकवा. शरीरात पाणी आणि ऊर्जा कमी झाल्यामुळे खूप थकवा जाणवतो. नंबर 4, हृदयाची धडधड वाढते. लो बी पी झाल्यावर शरीर रक्तपुरवठा सुधारण्यासाठी हृदयाची धडधड वाढवतं. आणि नंबर 5, उभं राहिल्यावर डोकं हलकं वाटणे. अचानक बसलेल्या स्थितीतून उभं राहिल्यावर डोकं हलकं वाटू शकतं. जर ही लक्षणं तुम्हाला वारंवार दिसत असतील तर ते डिहायड्रेशन किंवा लो बी पीचे संकेत असू शकतात. पण कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? काही लोकांना उन्हाळ्यात लो बी पी होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक, जास्त वेळ उन्हात काम करणारे लोक, कमी पाणी पिणारे लोक आणि ज्यांना आधीपासून बी पी किंवा डायबिटीस आहे. म्हणून अशा लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. लो बी पी टाळण्यासाठी सोपे उपाय काय आहेत? तर नंबर 1, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याच्या दिवसात किमान दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. नंबर 2, नारळ पाणी घ्या. नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीर हायड्रेट ठेवतात. नंबर 3, ताक प्या. ताक शरीराला थंडावा देतं आणि पचन सुधारतं. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतं. नंबर 4, ORS किंवा लिंबू पाणी. जर जास्त घाम येत असेल तर ORS किंवा लिंबू पाणी खूप उपयोगी ठरू शकतं. हे शरीरात इलेक्ट्रोलाइटची मात्रा संतुलित ठेवून शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतं. आणि नंबर 5, उन्हात जाण्यापूर्वी काळजी घ्या. बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. जमल्यास एखादा बिस्किटाचा पुडासुद्धा ठेवा, म्हणजे गरज वाटल्यास खाता येईल. याबाबतीत डॉक्टरांकडे कधी जावं? तर खालील लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. यामध्ये वारंवार चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, खूप कमजोरी वाटणं आणि बी पी खूप कमी होणं अशी लक्षणं दिसून येतात. अशावेळी उपचार घेणं खूप महत्त्वाचं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही खूप सामान्य समस्या आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास लो बी पीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून भरपूर पाणी प्या, नारळ पाणी आणि ताक घ्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. थोडी काळजी घेतली तर तुम्हीसुद्धा उन्हाळ्यात निरोगी आणि ऊर्जावान राहू शकता. धन्यवाद.